काय जमाना झाला पहा। आज मी पीक विमा आल्याबाबत एक व्हिडिओ केला। त्या व्हिडिओमध्ये मी शासन निर्णय दाखवला नाही, फक्त तो पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी आला, किती पीक विमा आला, तो कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दल मी म्हणजे दिसता व्हिडिओ। त्याच्यात काही शासन निर्णय दाखिला नव्हता, मात्र शासन निर्णय दिसला नाही म्हणून बऱ्याच जणांना त्या शासन निर्णयावर भरोसाच बसला नाही। म्हणून मी आता या व्हिडिओमध्ये तो सविस्तर शासन निर्णय दाखवणार आहे की पीक विमा आला का नाही आणि किती आलाय। तुम्हाला तो असा सविस्तर आकडा, शासनाचा जो GR नंबर आहे तो GR नंबर, मात्र जो काही महत्त्वाचा व्हिडिओ केलता त्याच्यातून सांगण्याचा उद्देश असा होता माझा की जो पीक विमा आलेला आहे तो पीक विमा त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळाला आहे, म्हणजे त्यासाठी काय करावं लागलंय, किती झगडावं लागलंय, म्हणून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळालेला नसन जुना, तर त्यानं काय करायला पाहिजे हा माझा त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश होता। मात्र बऱ्याच जणांना हे लक्षातच आलं नाही की नेमका हा व्हिडिओ काय आहे। त्यामुळे मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो शासन निर्णय सविस्तर दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल खरंच पीक विम्याचा शासन निर्णय आला का नाही। आणि तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। तर चला तो शासन निर्णय बघू। तर बघा, हा शासन निर्णय आहे दिनांक 24 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेला। आता या शासन निर्णयानुसार हे बघा, पीक विम्याची रक्कम दिलेली आहे इथं। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम 134,11,91,938 जमा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत जिल्हा अधिकारी धाराशिव यांनी संदर्भ क्रमांक अन्वये तसेच आयुक्त कृषी यांना संदर्भ क्रमांक 3 अन्वये विनंती केली आहे। आता ही बघा, अनुदानाकरिता जी रक्कम आहे ती यामध्ये दिलेली आहे 134,11,91,938। आणि आता शासन निर्णय पहा, प्रस्तावित नमूद पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद धाराशिव डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट ॲग्रिकल्चर ऑफिसर उस्मानाबाद धाराशिव या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत वैयक्तिक ठेव खाते पर्सनल डिपॉझिट अकाउंट उघडण्यास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। तर हे बघा, सदर वैयक्तिक ठेव खात्याचे लेखापरीक्षण करण्यात यावे, प्रशासकाने वैयक्तिक खात्याची योग्य देखभाल सुनिश्चित करावी, वैयक्तिक ठेव खात्यातील PD PLA पावती रिसिप्ट खालीलप्रमाणे असेल। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटप करण्याकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रदान केलेल्या धनाकर्षाचे रोखीकरण म्हणजे चेकचं प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्याचे राज्य हिस्सा वितरण वैयक्तिक ठेव खात्यातून होणारा खर्च हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2020 धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी आहे। आलं लक्षात? आता तुम्हाला या शासन निर्णयाचा जो काही क्रमांक आहे तो बघा, इथं दिलेला आहे, ही वरी वेबसाईट आहे। आलं लक्षात? हाय की नाही शेतकरी भावांनो? शासन निर्णय आला का नाही, नंबर दाखिल्यानं तुम्हाला किती रक्कम आहे ती सुद्धा दाखिलीनं, आणि त्या शेतकऱ्याला कसा मिळाला आता हे तुमच्या लक्षात आलं असेल। मग आता चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय जवान जय किसान।